हे मधमाशीचं पोळ. या माश्या आम्हाला चावत नाहीत. विषमुक्त नैसर्गिक शेतकरी. हे बघा, पोळाजवळ माझा हात आहे. हे आहे आमच्या लिंबू बागेतील मोठ्या लिंबूचं झाड, म्हणजे याला गदड लिंबू म्हणतो आम्ही. याच्यात बराच पिवळा माल खाली पडून गेलेला आहे, गळालेला आहे. हा वर्षाकाठी 22 ते 25 कॅरेट माल याला निघतो, पण याला भाव नसतो. साधारण लिंबूचा जो भाव असतो त्याच्या निम्मे किमतीत हा लिंबू विकला जातो. आणि हा आमचा बाग हा पूर्ण विषमुक्त नैसर्गिक पद्धतीने, म्हणजे आदरणीय सुभाषजी पाळेकर SPK पद्धतीने हा आमचा बाग आहे. हे बघा, घडच्या घड. झाडही मोठा आहे. साधारण 22 वर्षापूर्वीची लागवड आहे आपल्या बागेची. चारी बाजूने मी हा व्हिडिओ काढत आहे. हे बघा, गुच्छ बघा, म्हणजे ह्या गुच्छाला 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 15 16 एकच गुच्छ हा 16 फळांचा आहे. आणि साधारण बघा, मोसंबी एवढा आकार याचा तयार झालेला आहे. हा दरवर्षी 20 22 25 कॅरेटपर्यंत माल निघतो. गेल्या 2 वर्षापूर्वी 30 कॅरेट माल मोजतात आम्ही. एकाच वेळेस तोडा होतो. एकाच तोड्याला 30 कॅरेट माल. बाकी फळं खाली, पहिले फळं हे खाली बघा पडलेले. पावसाळ्यात भाव नसल्यामुळे आम्ही तोडला नाही. याची साईज बघा. हे आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. बरेच मित्रमंडळी हे फळ किडनी स्टोनसाठी घेऊन जातात. बघा ही लागवड, म्हणजे फळ बघा, लगड. पानं कमी आणि फळं जास्त. जमिनीला टेकलेले आहेत बघा फांद्या. जेव्हा माल तोडला जातो तेव्हा फांद्या सर्व वरती डोक्याच्या वर चालले जातात. अतिशय सुंदर क्वालिटी. आम्ही कुठलेही रासायनिक खत, युरिया मटेरियल टाकत नाही, पेस्टिसाइड नाही, फक्त जीवामृत आणि घन जीवामृत. हा व्हिडिओ मी आतून काढतो आहे. पहिले मी तो बाहेरून काढला होता. आतून जास्त प्रमाणात माल दिसतो, बाहेरून पाला असल्यामुळे. हे बघा, असंख्य फळ आहेत, मोजता येणार नाहीत. हा तर खालच्या फांद्या झाल्या, वरच्या फांद्यांना याच्यापेक्षा जास्त माल आहे. हे बघा, अतिशय सुंदर. याची चिकनाई बघा, ना डाग ना धब्बा, सुपर क्वालिटी.
लिंबू म्हणून खाल्ले तरी उत्तम आणि खास औषधी वनस्पती फळ आहे. याचा रस प्यायला पाहिजे. बरेच माझे मित्र याचा लिंबू, हा सुळ्या लिंबू म्हणतो आम्ही, याचा ज्यूस तयार करून फ्रीजमध्ये ठेवत असतात उन्हाळ्यामध्ये. धन्यवाद. नाना महाजन, विश्रामबाग, नगर देवळा.